सर्वांना नमस्कार. स्वागत आहे तुमच्या गोंधन मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. व्हिडिओकडे वळण्यापूर्वी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. चला तर आता वळूया आपल्या स्टोरीकडे. गोंधन भाग 19. रात्रीच्या त्या भीषण स्फोटाने संपूर्ण गाव हादरलं होतं. आकाशात धुराचे मोठमोठे लोट उठले होते. विश्वाच्या घराच्या अंगणात माती, दगड आणि लाकडाचे तुकडे विखुरलेले होते. काही क्षण कोणालाच काही समजलं नाही. पुष्पा भीतीने किंचाळली. विश्वासने क्षणाचाही विलंब न करता आईला आपल्या मिठीत घेतलं. आई, तुला काही झालं नाही ना? त्याचा आवाज थरथरत होता. आईने कसाबसून मान हलवली, पण तिच्या चेहऱ्यावर मृत्यू अगदी जवळून पाहिल्याची भीती स्पष्ट दिसत होती. आजी देवाचं नाव घेत रडत होती, तर दामोदर आणि गणू घराबाहेर धावत जाऊन आजूबाजूचा परिसर पाहू लागले. पण अंधाराचा फायदा घेऊन हल्लेखोर पसार झाले होते. काही वेळातच पोलीस घटनास्थळी पोहोचले. संपूर्ण परिसर सील करण्यात आला. तपास सुरू झाला. पण विश्वाच्या मनात फक्त एकच गोष्ट फिरत होती. आई काहीतरी मोठे नाव सांगणार होती आणि त्याआधीचा हा हल्ला झाला. म्हणजेच त्या रहस्याची माहिती कोणाला तरी होती. त्याने आईचा हात हातात घेतला आणि शांत आवाजात म्हणाला, आई, आता तू कोणालाही घाबरायचं नाही. मी शपथ घेतो, ज्याने आपल्या आयुष्याचा खेळ केला आहे त्याला न्यायालयापर्यंत नाही तर सत्यापर्यंत घेऊन जाईन. सकाळ झाली, पण त्या घरात सूर्यप्रकाश असूनही अंधारच होता. गावभर स्फोटाची चर्चा सुरू होती. काही लोक म्हणत होते हा अपघात आहे, तर काहींना खात्री होती की विश्वाच्या कुटुंबाला संपवण्याचा प्रयत्न झाला आहे. पुष्पा सकाळीच पुन्हा विश्वाच्या घरी आली. तिच्या हातात गरम चहा होता, पण तिच्या डोळ्यात झोप नव्हती. ती रात्रभर रडली होती, कारण आता तिला स्पष्ट जाणवत होतं. कारण आता तिला स्पष्ट जाणवत होतं की त्याचे प्रेम फक्त समाजाविरुद्ध नाही, तर एका भयंकर कटाविरुद्ध उभं आहे. विश्वास घराच्या मागच्या अंगणात शांत बसला होता. पुष्पा त्याच्या शेजारी जाऊन बसली. काही वेळ दोघेही काही बोलले नाहीत. फक्त सकाळचा मंद वारा त्याच्या चेहऱ्यावरून फिरत होता. शेवटी पुष्पा हळू आवाजात म्हणाले, विश्वास, एक वचन देशील? तू तिच्याकडे पाहत म्हणाला. कसलं? तिच्या डोळ्यात पाणी आलं. काहीही झालं तरी मला एकटं सोडणार नाहीस. विश्वासने तिचा हात आपल्या हातात घेतला. माझ्या श्वासावर जितका माझा हक्क आहे तितकाच तुझ्यावर आहे. तुला सोडून जाण्याचा विचारही मी कधी करणार नाही. हे ऐकताच पुष्पाच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू आलं आणि ती नकळत त्याच्या खांद्यावर डोके ठेवून बसली. त्याच क्षणी दोघांनाही वाटलं जणू जगात फक्त ते दोघंच आहेत.
मात्र नियतीला अजून काहीतरी वेगळंच मंजूर होतं. त्याच वेळी पोलीस निरीक्षक देशमुख यांचा फोन आला. विश्वास, आम्हाला स्फोटच्या ठिकाणाजवळ एक वस्तू सापडली आहे. लगेच पोलीस ठाण्यात ये. फोन ठेवताच विश्वास आणि दामोदर तिथे पोहोचले. टेबलावर एक जुनं चांदीचं लॉकेट ठेवलेलं होतं. त्यावर एस हे इंग्रजी अक्षर कोरलेलं होतं. आईने ते लॉकेट पाहताच तिचा चेहरा पांढराफटक झाला. तिच्या ओठातून नकळत शब्द बाहेर पडले. हे त्याचं आहे. सगळे एकदम तिच्याकडे वळले. कोणाचं? विश्वासने विचारलं. आई काही क्षण शांत राहिली. तिच्या डोळ्यात जुनी भीती पुन्हा जिवंत झाली. मग ती थरथरत्या आवाजात म्हणाली, शशिकांत. हे नाव ऐकताच दामोदर हादरला. शशिकांत पाटील? त्याने आश्चर्याने विचारले. आईने मान हलवली. हो. विश्वासच्या चेहऱ्यावर गोंधळ होता. कारण शशिकांत पाटील म्हणजे गावातील सर्वात श्रीमंत, सर्वात आदरणीय आणि सर्वांना मदत करणारा माणूस. गावात त्याची देवासारखी प्रतिमा होती. पण जर आईचं म्हणणं खरं असेल तर इतकी वर्ष गाव एका मुखवट्याला नमस्कार करत होतं. त्या संध्याकाळी शशिकांत स्वतः विश्वासच्या घरी आला. हातात फळांची टोपली, चेहऱ्यावर नेहमीच हसू. स्फोटाची बातमी ऐकली म्हणून भेटायला आलो, तो म्हणाला. विश्वास त्याच्याकडे एकटक पाहत राहिला. त्याच्या मनात संशयाचं बीज रुजलं होतं. पण कोणताही पुरावा नसल्यामुळे तो शांत राहिला. शशिकांतने विश्वासच्या आईकडे पाहिलं आणि क्षणभर त्याच्या चेहऱ्याचा रंग बदलला. पण लगेच तो सावरला. हा छोटासा बदल मात्र विश्वासच्या नजरेतून सुटला नाही. रात्र झाली. शशिकांत आपल्या आलिशान बंगल्यात परतला. त्याने दरवाजा बंद केला, तिजोरी उघडली आणि त्यातून एक जुना फोटो बाहेर काढला. त्या फोटोत विश्वासचे आई वडील, राघव सिंह आणि स्वतः शशिकांत उभे होते. त्याने फोटोवर हात फिरवत हळू आवाजात म्हटलं, इतकी वर्ष सगळं लपवलं, पण आता हा मुलगा सत्याच्या खूप जवळ आला. त्याने लगेच फोन उचलला. विक्रांत? समोरून आवाज आला. हो. आता चूक परवडणार नाही. पुढचा वार असा कर की विश्वास पुन्हा कधीच उभा राहू शकणार नाही.
फोन कट झाला आणि त्या अंधाऱ्या खोलीत शशिकांतच्या चेहऱ्यावर एक थंड भयानक हास्य उमटलं. त्याच वेळी विश्वास आपल्या घराच्या अंगणात उभा राहून आकाशाकडे पाहत होता. त्याला अजून माहीत नव्हतं की त्याच्या आयुष्याचा सर्वात मोठा शत्रू आता त्याच्या अगदी जवळ उभा आहे.